नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, 14 जूनची सर्वात मोठी आनंदाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज सर्व महिला भगिनींसाठी. बघा, उद्या पैसे वाटप, उद्याच तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात, त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. उद्या तुम्हाला पुन्हा पैसे जे 1500 रुपये ते जमा होऊ शकतात, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी आलेली. पाहू शकता बघा, 14 जूनची महत्त्वाची अपडेट. उद्या पैसे वाटप, उद्याच तुम्हाला पैसे वाटप होऊ शकतात, त्याविषयीची सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 3000 रुपये वाटप होणार आहेत आणि हे जे काही 3000 रुपये हे कोणत्या महिलांना मिळतील, सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात येतील, त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही पण राहतात का, त्याची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला शेवटपर्यंत समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीचा जबरदस्त व्हिडिओ आहे. पाहू शकता बघा, उद्या पैसे वाटप, उद्याच तुम्हाला पैसे वाटप होणार आहेत, होऊ शकतात, त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडा वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पुरावा तुमच्यासमोर आहे बघा. लाडकी बहीण योजना तुम्हीही महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहात का? कोणकोणत्या महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत? कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवायचे. बघा, हो लाभार्थी असाल तर हो, नसाल तर नाही लिहून पाठवा. सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात का, हा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. बघा, असाल तर हो लिहून पाठवा, नसाल तर नाही लिहून पाठवायचं. सर्वांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. मग तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. पाहू शकता बघा, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूप कामाची आहे, सर्वात मोठी बातमी आहे आणि खूप कामाची बातमी राहणार आहे. खरे तर लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता नुकताच मिळाला आहे. बघा, सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना मेचा हप्ता जो आहे तो आत्ताच मिळाला आहे. तुम्हाला 1500 रुपये आत्ताच जमा झाले आहे, बरोबर आहे. भरपूर महिलांचे अजून पैसे जे ते खात्यामधून म्हणजेच अकाउंटमधून अजून महिलांनी काढलेले सुद्धा नसतील. मेचा हप्ता आत्ताच तुम्हाला जमा झाला आहे. 5 जूनला हप्ता जमा झाला आहे, म्हणजेच आत्ताच हप्ता आलेला आहे. आता तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, कामाची बातमी आज आपण पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. पुढची जबरदस्त अपडेट बघा. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला. पाहू शकता बघा, एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याच्या सुरुवातीला जमा करण्यात आला होता आणि मे महिन्याचा 11वा हप्ता जून महिन्याच्या सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेला आहे. आत्ताच आपण जर पाहिलं तर एप्रिलचा हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये आणि मेचा हप्ता जो आहे तो जून महिन्यामध्ये, अशा पद्धतीने हप्ते जे ते जमा करण्यात आलेले आहेत, बरोबर आहे. सर्वांना पैसे आलेले असतील. आता पुढची जबरदस्त अपडेट बघा. यामुळे आता महिला मंडळी या योजनेचा 12वा हप्ता कधीपर्यंत खात्यात येणार याची वाट पाहत आहेत. महिलांना उत्सुकता लागली आहे की आपल्या खात्यात 12वा हप्ता कधीपर्यंत जमा होणार याची वाट महिला भगिनी पाहत आहेत. दरम्यान आता याच संदर्भात एक मोठी माहिती समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी 12व्या हप्त्यासंदर्भात. बघा, या तारखेला मिळणार 12वा हप्ता. कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला 12वा हप्ता मिळणार आहे? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत. दर महिन्याला तुम्हाला 1500 रुपये दिले जातात पात्र महिलांना. या योजनेचे पैसे जुलै 2024 पासून मिळत आहेत. आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना
जुलै 1, ऑगस्ट 2, सप्टेंबर 3, ऑक्टोबर 4, नोव्हेंबर 5, डिसेंबर 6, 2024चे 6 महिने, जानेवारी 1, फेब्रुवारी 2, मार्च 3, एप्रिल 4 आणि मेचा 5 म्हणजे 6 आणि 5 11 हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत. या कालावधीमधील एकूण 11 हप्ते मिळालेले आहेत. 11 हप्त्यांचे पैसे बघा, 11 हप्त्यांचे 1500 रुपयांप्रमाणे जर आपण केलं तर 16,500 रुपये आत्तापर्यंत महिलांना जमा झालेले आहेत. 11 हप्त्यांचे 16,500 रुपये सर्व महिलांना आत्तापर्यंत जमा झालेले आहेत. त्यानंतर बघा, दरम्यान आता महिला या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. बघा, दरम्यान जर आपण पाहिलं तर महिला पुढील हप्त्याचे म्हणजेच 12वा हप्ता, जूनचा हप्ता कधी जमा होणार याची पण महिला भगिनी वाट पाहत आहेत. खरं तर या योजनेचा 11वा हप्ता जमा होण्यापूर्वी मीडिया रिपोर्टमध्ये याचा 11वा आणि 12वा हप्ता म्हणजेच मे आणि जून महिन्याचे पैसे सोबतच महिलांच्या खात्यात जमा होतील असे बोललं जात आहे. होतं बघा, आपण जर पाहिलं तर सोबतच म्हणजेच काय तर मेचा हप्ता पण आणि जूनचा हप्ता पण सोबतच तुम्हाला मिळेल असं बोललं जात होतं. म्हणजेच काय तर 1500 प्लस 1500 असे 3,000 रुपये तुम्हाला सोबतच मिळतील असं बोललं जात होतं. पण आपण पाहिलेलं आहे बघा, मेचा हप्ता तुम्हाला आलेला आहे, जूनचा हप्ता अजून आलेला नाही आहे. आता हा जूनचा हप्ता कधीपर्यंत तुम्हाला येईल त्याचीच महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, उद्या तुम्हाला पैसे कसे येतील ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे, महत्त्वाची माहिती म्हणून शेवटपर्यंत पाहायचं. बघा, वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर या योजनेचे 2 हप्ते महिलांच्या खात्यात जमा होतील असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. आपणच पाहिलेले वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर 2ही हप्ते महिलांच्या खात्यात जमा होतील असा दावा जो आहे तो मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेला होता. आता बघा, त्यानंतर प्रत्यक्षात मात्र या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात फक्त 11व्या हप्त्याचेच पैसे जमा करण्यात आले. म्हणजेच काय तर वटपौर्णिमेच्या अगोदर मेचा हप्ता जमा करण्यात आला, जूनचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. म्हणजेच वटपौर्णिमेला 2ही हप्ते येतील अशी बातमी होती, पण मेचाच हप्ता जमा झाला आहे. दरम्यान आता जून महिन्याचा हप्ता कधीपर्यंत खात्यात येऊ शकतो या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, नवीन अपडेट, सर्वात मोठी आनंदाची बातमी, एक नवीन माहिती हाती आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता 20 तारखेच्या सुमारास, बघा, जून महिन्याचा हप्ता 20 तारखेच्या सुमारास मिळणार आहे. 15 ते 20 जून, बघा, 15 ते 20 जून 2025 दरम्यान लाडक्या बहिणींना 12वा हप्ता मिळू शकतो असा दावा करण्यात आलेला आहे. म्हणजेच काय बघा, 12वा हप्ता 15 ते 20 जून. जर समजा 15 तारखेला तुम्हाला हप्ता येणार असेल तर आज 14 जून आहे, म्हणजेच उद्यापासून तुम्हाला पैसे येऊ शकतात. उद्यापासून तुम्हाला पैसे जे ते येऊ शकतात, जमा होऊ शकतात अशी अपडेट आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. बघा, तारीखच तुम्हाला सांगतोय 15 ते 20 जून. म्हणजेच काय, आज जर आपण पाहिलं तर 14 जून आहे, आजपासून म्हणजेच उद्या 15 जून आहे, उद्यापासून तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते. किंवा मग 20 तारखेच्या सुमारास, 20 तारखेच्या दरम्यानमध्ये केव्हाही पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. पुढे बघा, म्हणजेच जून महिना संपण्याआधीच लाडक्या बहिणीच्या खात्यात जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे. तथापि या संदर्भात अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे. यामुळे याचा 12वा हप्ता जून महिन्यात जमा होतो की जुलैमध्ये हे पाहणं देखील उत्सुकतेचं राहणार आहे. आता जसं आपण पाहिलं की एप्रिलचा हप्ता हा मेमध्ये दिला, मेचा हप्ता हा जूनमध्ये दिला, तसाच जूनचा हप्ता हा जुलैमध्ये देणार आहात की काय, अशा पद्धतीचा पण प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. त्यामुळे उत्सुकतेचं राहणार आहे पाहणं की जूनचा हप्ता देखील जुलैमध्ये मिळतो की काय. आता योजना कशी आहे बघा, लाडकी बहीण योजनेबाबत बोलायचं झालं तर 21 ते 65 वर्ष वयोगटातील जेवढ्या महिला भगिनी आहेत तेवढ्या महिलांना याचा लाभ दिला जातो. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिलांना याचा लाभ मिळतो. वार्षिक 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळतो आहे. याचा लाभ फक्त राज्यातील महिलांना दिला जातो आणि ज्या महिलांना आधीपासूनच एखाद्या दुसऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांना याचा लाभ मिळत नाही. सरकारी नोकरीत असणाऱ्या महिलांना देखील याचा लाभ मिळत नाही. ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना सुद्धा याचा जो लाभ आहे तो मिळत नाही. जर तुमच्याकडे कार वगैरे असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या आत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. तर अशा पद्धतीची दमदार अपडेट होती. संपूर्ण माहिती आपण समजून घेतली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.